मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपलं चालू आहे काळवं काम. पहिल्यांदा बेसिक लेक्चर बघून घ्या व्यवस्थित, त्यानंतर हे लेक्चर बघा. आपण टाईप क्रमांक 4 पर्यंत बघितलं. आता बघायचं आपल्याला व्हिडिओमध्ये टाईप क्रमांक 5. बघा, टाईप क्रमांक 5 मधलं पहिलं गणित बघायचं. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसामध्ये पूर्ण करतील म्हणलं. आता ह्याच्यामध्ये 3-4 मेथड आहेत, लक्षात ठेवा. एकच मेथड सांगतो कारण तुमची ती कन्सेप्ट पण क्लिअर झाली पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्हाला किंवा आणि काय येईल, तुमचं आणि येईल राजा, त्यावेळेस काय करायचं माहिती का, इथं लिहायचं पुरुष, इथं लिहायचं मुले आणि इथं लिहायचं दिवस. मला सांगा किती पुरुष आहेत? 6 पुरुष 8 मुले. ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 24 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुढे म्हणते किती, त्या ठिकाणी 7 पुरुष म्हणते. 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. हे लिहिल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती का, आता ह्या सरळ 6 8 24 चा गुणाकार करायचा. 6 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये करायचं 24. छेदामध्ये क्रॉस मध्ये गुणाकार करा. 12 सक्कून आले 72. 12 सक्कून आले 72 अधिक करा ह्या दोघाचा गुणाकार. 7 8 किती आलं? 56. 7 8 आलं 56. 6 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 24 हाय असल्या. गुणाकार करत बसू नका. गुणाकार केला तर काही प्रॉब्लेम नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणाकार जर केला तर कॅल्क्युलेशन वाढणार तुमचं. मग आपल्याला कॅल्क्युलेशन वाढवायचं नाहीये. 6 आणि 2 किती आले तुमचे? 8 आणि 7 आणि 5 आले तुमचे 12. भाग द्या तुमचा. आता इथं भाग किती न जाईल तुमचा? 8 न जाईल का? जाईल. 8 1 8 राहिले 4. 8 संग 48. 8 1 8 8 संग किती आलं तुमचं? 48 म्हणजे 16 आलं. 16 ओके. 4 इन चौक आलं 16. 4 सक्का आलं 24. बे दोन्ही आलं 4. बे त्रिक आलं 6. पुन्हा बे त्रिक आलं तुमचं 6. इथं 3 राहिलं, इथं 3 राहिलं. दोघाचा गुणाकार केला. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 9 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा, क्लिअर का? चला पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. 6 पुरुष किंवा 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर 6 पुरुष व 3 मुले एकत्रितरित्या तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 4 पुरुष आहेत, 6 मुले आहेत, काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुन्हा 6 पुरुष आहेत, 3 मुले एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 6 4 आणि 12 चा गुणाकार करा. 4 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 12. छेदामध्ये क्रॉस मध्ये गुणाकार करा. 4 त्रिक आलं 12 अधिक करायचंय 6 आलं 36. वरच्या 6 4 आणि 12 चा गुणाकार नाही केला तरी सुद्धा चालेल आणि करू पण नका. केलं तर कॅल्क्युलेशन वाढत जाईल तुमचं. खाली 36 आणि 12 6 आणि 2 आले तुमचे 8 आणि 3 आणि किती आलं तुमचं 4. 12 चौक 48. 4 ला 4 कॅन्सल झालं. राहिलं काय तुमचं 6. 6 पुरुष व 3 मुले एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 6 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. पुढचा क्वेश्चन तिसरा. 5 महिला अथवा 4 पुरुष किंवा अथवा म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. 5 महिला आहेत, 4 पुरुष आहेत, काम 28 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुन्हा 6 पुरुष आहेत, 10 महिला आहेत, एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? मग आपल्याला काय करायचं आहे? इथं आपल्याला काय करायचं? 5 4 28 चा गुणाकार करायचा आहे. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये करायचं 28. छेदामध्ये क्रॉस मध्ये गुणाकार करा. 10 5 आले 50 अधिक 6 चौक आले तुमचे 24. वरच्या संख्येचा गुणाकार करत बसू नका. केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कॅल्क्युलेशन वाढवायचं कशाला म्हणतोय मी. 50 आणि 24 ची ऍडिशन केली. 50 आणि 20 70. 70 आणि वरचे 4 किती आले? 74. 74 आले तुमचे. तर भाग द्या. इथं कितीनं भाग जाईल तुमचा? 2 नी भाग जाईल. बे 2 नी 4. बे त्रिक 6 राहिला 1. बे 7 14. बे 7 14 तुमचं. बरोबर करे. कितीनं भाग जाईल तुमचा? इथं पुन्हा भागच जाणार नाही तुमचा. बरोबर करे. कारण 50 आलं. 10 5 50 आणि 6 चौक आले तुमचे 24.
भाग जाणार नाही. 50, 60, 70, 4, 74 आले तुमचे. चला आता काय करा, दोघाचा गुणाकार केला, 5 दोन्ही 10 आणि आले 280. 280 छेदामध्ये 37 आलं. बरोबर करे. एकच मिनिट हा, प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करू द्या मला. प्रश्न बरोबर आहे का एकदा चेक करू द्या. 5 पुरुष किती आहेत रे? 5 महिला, 4 पुरुष, 28, 6 आणि 10, 6 आणि 10 बरोबर आहे की 6 आणि 10 एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? बरोबर आहे रे, चुकलं तर काहीच नाही. बरोबर कर. 5 4 28, 10 5 50, 6 24, काहीच नाही प्रॉब्लेम. चला, 2 2 4, 2 3 6, 2 7 14. आता भाग जाईल का नाही? ठीक आहे, भाग घालूया. 37 8 करूया. 8 7 56, 8 3 24, 24 आणि 5 किती आले? 29. 296 पुढे जातंय की रे? पुढे जातया, पुढे जातया, पुढे जातया. एकच मिनिट, दुसरा गुणाकार करू बघा, भागाकार. 5 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 28 भागीला आले किती? 74. आले 74. 6 चौक 24 बरोबर आहे ना? 7 न पण भाग जात नाही, शेवटी तिथंच येणार रे मी, तिथंच येणार, तिथंच येणार. 2 3 6, राहिला 1, राहिला 1, 2 7 14, 2 2 4, नाही आहे ना? 280 छेदामध्ये आलं 37, छेदामध्ये आलं 37. चला, 37 7 7 7 49, 7 1 21, 21 आणि 4 किती रे? 25. 259. भाग बसला कितीचा तुमचा? 7चा. भाग बसला 7चा. ओके. 59 60, 70 80, 21 राहिला. 21 वरचा शून्य घेतला, वरचा शून्य घेतला, बरोबर करे? शून्य. खरंच शून्य घ्यायची गरज नाही ना. शून्य का घ्यायचं म्हणतोय मी इथं. इथं 7 राहिले, इथं 21 राहिले. 7.2137. 7.2137 ऑप्शन मध्ये नाहीये. बहुतेक लक्षात ठेव काय उत्तर आता येतं इथं. अथवा किंवा एकच अर्थ होतो रे त्याचा. चला, 12ला यांनी काय दिले? 2 2 2 2 2 2 8. ठीक आहे, 7 आणि 1 पॉइंट मध्ये येते तर लक्षात ठेवा. 7 आणि 1 8 म्हणलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. अप्रॉक्स संख्या पकडून चला पुढचा क्वेश्चन. 5 पुरुष किंवा 7 महिला काम 36 दिवसात पूर्ण करतात. 10 पुरुष 4 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 5 करायचंय, 7 गुणाकारामध्ये किती करायचं? 36. म्हणजे सरळ गुणाकार करा. छेदामध्ये 5 चोक आलं 20 आणि 10 7 आलं 70. 5 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 36, छेदामध्ये 70 80 90, 70 आणि 20 किती आलं? 90. ओके. भाग कितीनं जातो रे? 5 न. 18 5 90, 18 1 18, 18 2 36, 7 2 14, 7 आणि 2चा गुणाकार 14. 10 पुरुष 4 महिला ते काम किती दिवसामध्ये करतील? 14 दिवसामध्ये करतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, क्लिअर करेन. नेक्स्ट क्वेश्चन. टाइप क्रमांक 6. टाइप क्रमांक 6 6 6 6 6. टाइप क्रमांक 6. चला, काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. जर माणसाची संख्या 2/3 केल्यास ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील? एकदम बेसिक सांगतो. माणसाची संख्या 2/3 करू द्या. 2/3 केली, माणसाची संख्या 2/3 करायची, याची व्यस्त करा. ह्याची व्यस्त क्रिया करा सांगतो. व्यस्त क्रिया करायची किती आली तुमची? 3/2. 3/2 गुणाकार म्हणजे म्हणायचं 18. किती म्हणायचं? 18. 2 1 2 2 9 18. 3 आणि 9चा गुणाकार 9 3 किती? 27. आणखी काम पूर्ण करण्यास लक्षात ठेवा किती दिवस लागतील म्हणते. दिवस किती लागतील तुमचे? 27. पण आणखी किती दिवस लागतील म्हणले? आता टोटल काम करण्यासाठी 27 दिवस लागतील. 27 वजा 18 दिवस काय करा तुम्ही? वजा करा. वरचे 7 आणि वरचे 2 आले तुमचे 9. आणखी किती दिवस लागणार तुमचे? 9 दिवस लागणार. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चलो, क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 1.
एकदम बेसिक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला माणसांची संख्या एवढी पट केली, दिवसांची संख्या एवढी पट केली, ज्यावेळेस असे प्रश्न येताना लक्षात ठेवा, जी काही तुम्ही पट केली त्याची फक्त व्यस्त क्रिया करायची आणि व्यस्त क्रिया करून लक्षात, दिवस असते त्याला दिवसानं गुणायचं किंवा माणसं असते तर माणसानं गुणायचं, उत्तर निघून जाईल. हे मी जे सांगतो तोंडी लक्षात, ते लक्षात ठेवा. बाकी जर M1 D1चा फॉर्म्युला वापरला तर मग ते जास्त वेळ जाणार, परीक्षेमध्ये आपल्याकडे एवढा वेळ नसतो. त्यामुळे ह्या पद्धतीने मी सांगतो त्या पद्धतीने जावा पुढं. काही माणसं एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. जर माणसाची मूळ संख्येच्या 3/5 गेली, म्हणजे माणसाची संख्या मूळ संख्येच्या 3/5 गेल्यास ते काम करण्यास आणखी किती दिवस लागतील लक्षात ठेवा. तर माणसाची संख्या किती केली? 3/5. आता या 3/5 ची काय सांगितली मी? व्यस्त क्रिया करायची. याची व्यस्त क्रिया करा. व्यस्त क्रिया म्हणजे किती आलं तुमचं? 5/3 आलं. मग 5/3 ला गुणायचं दिवसाच्या संख्येनं, माणसाची असेल तर माणसाच्या संख्येनं गुणायचं. 3 5 15, 5 5 किती आलं? 25. मग मला सांगा, ते काम करण्यासाठी जर माणसाची संख्या लक्षात ठेवा 3/5 केली तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? 25. ती म्हणते आणखी किती दिवस लागतील? तर 25 वजा, ऑलरेडी 15 लागले होते, 25 वजा 15 करा, किती आलं तुमचं? 10. आणखी किती दिवस लागतील तुम्हाला? 10 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा क्वेश्चन. 28 माणसे एक काम ठराविक दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या मूळ दिवसाच्या 2/3 केली तर किती माणसे कामावर घ्यावी लागतील? आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? दिवसाची संख्या किती केली? 2/3 केली. या 2/3 ची मी सांगितली व्यस्त क्रिया करायची. 3/2. या 3/2 ला माणसाच्या संख्येनं गुणायचं, दिवसाचे असेल तर दिवसाच्या संख्येनं गुणायचं. 2 1 2, 2 चोक 8, 14 त्रिक आलं 42. 14 त्रिक किती आलं? 42. ती म्हणते ऑलरेडी पहिली माणसं 28 होती, आता 42 लागतील लक्षात ठेवा. आणखी किती लागली? तर 42 वजा तुम्हाला किती करायचं? 28 करायचं आहे. 28 वरचे 2 वरचे 10 वरचे 2 आले 14. बरोबर का? तुमचे आले 14. आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? 14 माणसे कामावर घ्यावी लागतील. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढचा. काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. जर त्या कामाच्या 2 पट काम मूळ माणसाच्या संख्येची निंपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? चला सोडवा. तर त्या कामाच्या 2 पट काम म्हणते लक्षात ठेवा. मूळ माणसाच्या संख्येची निंपट केली. मूळ माणसाची संख्या लक्षात ठेवा किती केली? निंपट केली म्हणजे 1/2 केली. 1/2 ची काय करायची तुम्हाला? व्यस्त क्रिया करायची आहे. व्यस्त क्रिया म्हणजे किती आलं? 2. 2 गुणाकारामध्ये किती दिवस आहेत तुमचे? 8 न गुणायचे, किती लागणार तुमची? 16. बरोबर आहे का? पण म्हणते काय माहितीये का, त्या ठिकाणी त्या कामाच्या 2 पट काम, 2 पट म्हणजे लक्षात ठेवायला काय करायचं? 2 ने भागायचं. 2 1 2, 2 8 16. म्हणजे ती की निंपट माणसे किती दिवसात काम पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे ह्याला जर तुम्ही M1 D1 मध्ये जायचं असेल लक्षात ठेवा, तर तुम्ही असं करू शकता. M1 काही माणसे एक्स मानू शकता. काही माणसे काम किती दिवसात करतात? 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. त्याच कामाच्या, म्हणजेच एक काम आहे लक्षात ठेवा, काम आहे तुमचं W1, त्याच कामाचे किती काम म्हणते? 2 पट काम. म्हणजे त्या कामाच्या 2, पहिलं काम 1 होतं, आता काम 2 पट. तर ते म्हणते काम मूळ माणसाच्या संख्येचे, मूळ माणसाची संख्या किती होती? X होती. त्याची काय करायचे? निंपट करायचे. निंपट म्हणजे X गुणाकारामध्ये 1/2 करायचे तुम्हाला. आणि मग किती दिवसामध्ये पूर्ण होईल? म्हणजे तुम्हाला काढायचं आहे D2. बस आता तुम्ही तयार काय करू शकता? M1 D1 काम वेगळं आहे, एक काम आणि 2 काम वेगळं आहे. याचा अर्थ खाली W1 येणार आणि इकडे येणार तुमचा M2 आणि काय येणार तुमचा D2, छेदामध्ये येणार तुमचा W2. आता किंमत इथं पुट करा. M ची किंमत X आहे, D ची किंमत तुमची 8 आहे, W ची किंमत 1 आहे. बरोबर. M2 आपला किती आहे रे? X छेदामध्ये 2 आहे.
M2 आपला किती x छेदामध्ये 2 आहे, D2 आपल्याला काढायचा आहे रे, आणि छेदामध्ये W2 आहे जो तो 1/2 आहे. किती आहे? 1/2 आहे राजे, 1/2. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झालं का ही व्यस्त क्रिया होणार तुमची, बरोबर आहे का, ही व्यस्त क्रिया होणार. आणि इथं तुमचं काय झालं, हा x आणि हा x कॅन्सल झाला, राहिलं काय बघा 8 बरोबर ह्या साईडला फक्त राहिलं तुमचा D2. काय राहिला? D2 लक्षात ठेवा. म्हणजे माणसे किती दिवसात काम पूर्ण करतील, तर 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. आलं का? इथं पण 8 आलं, इथं पण 8 आलं. म्हणजे हे आता हे कधी कळणार माहिती आहे का तुम्हाला, ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. ही कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ते कळणार नाही. आता माझी कन्सेप्ट क्लिअर आहे त्यामुळे ते पडदेशीच होणार. आणि तसं पण सांगितलंय ना, 8 दिवस लक्षात, ती म्हणते माणसाची संख्या किती केली, निमपट केली. आता निमपटच्या व्यस्त केली 2, गुणायचं 8 दोन्ही किती लागतील टोटल, लक्षात ठेवा एकूण काम करण्यास 16 दिवस लागतील. मग निम्मी माणसं केल्यानंतर किती दिवस लागतील, तर बेटी 16 तुमची. काम दुप्पट करायचं, लक्षात ठेवा काम दुप्पट करायचं, माणसाची संख्या 8 लागणार तुमची. नसेल तर ह्या मेथडनं जावा, काही प्रॉब्लेम नाही, कळत नसेल तर. चला पुढं. काही माणसं एक काम 30 दिवसात पूर्ण करतात, तेच काम माणसाच्या मूळ संख्येच्या 203 माणसांना पूर्ण करायचं आणखी किती दिवस लागतील, आणखी किती दिवस लागतील. दिवस काढण्यासाठी लक्षात ठेवा माणसाची संख्या किती केली आहे तुमची, 203 केली. ह्या 203च्या काय करायचं माहिती का, ह्या 203 ची व्यस्त करायची, 203 ची व्यस्त क्रिया करा. नसेल तर M1 D1 मानलं तरी काही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 3/2 केली, त्याला गुणायचं दिवसाच्या संख्येनं, दिवसाच्या संख्येनं गुणा. 15 दोन्ही 30, 15 आणि 3चा गुणाकार केला, 15 त्रिक 45. टोटल काम करण्यासाठी दिवस किती लागतील त्यांना, 45 दिवस लागतील. पण म्हणते आणखी किती दिवस लागतील, ऑलरेडी 30 दिवस झाले तुमचं. 45 वजा किती करायचं, 30 करायचं, राहिले तुमचे 15. आणखी लक्षात ठेवा दिवस किती लागणार तुम्हाला, 15 लागणार. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडती. चलो टाइप क्रमांक 6 क्लिअर करे. टाइप क्रमांक 7, टाइप क्रमांक 7. जर 15 माणसांना एका कामाचा 3/5 भाग पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर लक्षात ठेवा 10 दिवसात ते काम पूर्ण करण्यास किती माणसे लागतील. आता या इकडं, जर लक्षात ठेवा काय माहिती का, 15 माणसांना बघा, प्रयत्न करा जुळतोय का सांगतो मी. या मागासारखं तुम्ही करू शकता. बघा काय करायचं सांगतो तुम्ही. ती काय म्हणते माहिती का, मी तुम्हाला M1 D1 न सांगतो आणि नंतर मग आपण डायरेक्टली करूया. मला सांगा M1 जो आहे, M1 किती माणसं आहेत रे, 15 माणसे. 15 माणसांना एका कामाचा, एक काम आहे तुमचं, लक्षात ठेवा एक काम, एक काम म्हणजे तुमचं W. एक कामाचा किती भाग रे मला सांगा, 3/5 भाग. एका कामाचा 3/5 भाग पूर्ण करण्यासाठी दिवस लागतात तुमचे 12. ती म्हणते 10 दिवसात. आपल्याला ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, 10 दिवसात पूर्ण करण्यास. 10 दिवसात पूर्ण करण्यास कुठलं ते काम जे आहे, लक्षात ठेवा एक्स काम. ते काम पूर्ण करण्यासाठी किंवा एक काम म्हणा वाटल्यास, ते एक काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील म्हणजे काढायचं M2, काढायचं M2. मग तुम्हाला माहित आहे ना, काम वेगळे असेल तर मी सांगितले तुम्हाला, इतर M1 लिहायचं असतं, इथं W1 सॉरी D1 आणि खाली लिहायचं असतो काम वेगळं W1. इकडं लिहायचा M2, इथं लिहायचा D2, इथं लिहायचा W2. काम वेगळं असेल ना तर ते छेदालाच लिहायचं. कुठं लिहायचं, छेदाला. आता किंमत पुट करा. M1 ची किंमत 15 आहे, D1 तुमचा 12 आहे, छेदामध्ये किती आलं, 3/5 आलं. बरोबर इकडं काय आलं मला सांगा, एक M2 आला तुमचा, M2. D2 तुमचा 10 आहे आणि छेदामध्ये 1 आला, छेदामध्ये 1 आला, कारण एक काम आहे तुमचं. मला सांगा याची व्यस्त क्रिया होणार, याची व्यस्त क्रिया होणार 12 गुणाकारामध्ये 15 गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये किती आलं, 3. आणि इकडं आलं तुमचं M2 गुणाकारामध्ये 10. 3 एके 3, 3 5 15, 5 एके 5, 5 2 10, बे 1 बे, बे 1 12, 6 पंचे किती आलं, 30. 30 बरोबर M2, 30 बरोबर M2, 30 बरोबर आलं M2. याचा अर्थ लक्षात ठेवा ते काम पूर्ण करण्यास किती माणसं लागतील तुम्हाला, 30 माणसं लागतील, 30. ऑप्शन क्रमांक 2,
ऑप्शन क्रमांक 2. चलो क्लिअर का रे बाबा, क्लिअर का रे बाबा, क्लिअर का रे बाबा, क्लिअर का. आता हे तुम्ही नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकता. तुम्हाला जर हे सगळं लिहायचं नसेल, हे सगळं लिहायचं नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता सांगतो. आता हे बेसिक तर क्लिअर झालं तुमचं, हे क्लिअर झालं ना तुमचं. या आता काय सांगतोय बघा, दिसतोय का रे पेन? नाही. तर काय करायचं माहिती, किती माणसं आहेत रे? 15 माणसं. काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. बरोबर लिहायचं 3/5. बरोबर लिहायचं 3/5. गुणाकारामध्ये म्हणायचं 10. किती येते तुमचे? 10 दिवस. ओके ओके. मग आता इथं 3 1 3, 3 5 15, 3 5 15, 5 1 5, 5 2 10, बे 1 बे बे 1 12. आता 5 छेदाला इकडे गुणाकार जाईल, म्हणजे 6 गुणाकारामध्ये किती आलं? 5. 6 पंचे किती आलं? 30 आलं. 30. किती माणसे काम, ते काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील तुमची? 30 माणसे लागतील. झालं उत्तर तुमचं. पण कधी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, अगोदर ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. किंवा तुम्ही डायरेक्ट अजून एक स्टेप करू शकता. अजून एक स्टेप कशी करू शकता ती म्हणते 15 माणसांना, 15 माणसांना 3/5. 3/5 व्यस्त करा. 5/3 गुणाकारामध्ये 12 आणि छेदामध्ये पुढे किती दिवस दिले तर तुमचे? 10. आता बघा, 3 5 15, 5 1 5, 5 2 10, बे 1 बे बे 1 12, 5 आणि 30 चा गुणाकार 6 पंचे 30, 6 पंचे 30. म्हणजे तुम्ही जर बेसिक कन्सेप्ट समजून घेतली आणि तुमची जर लास्ट स्टेप जर तुम्ही समजून घेतली तर लक्षात ठेवा ती डायरेक्ट लास्ट स्टेप करायची. बाकी हे सगळं लक्षात मांडत बसायचं नाही एक्झाम मध्ये. डायरेक्ट कन्सेप्ट समजली की तुमची लास्ट स्टेप आली पाहिजे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन करते. नेक्स्ट क्वेश्चन, 25 माणसे एका कामाच्या, लिहा 25 इथं. एका कामाच्या म्हणते, लक्षात ठेवा एका कामाचे किती भाग आहे? 2/5 भाग. त्या 2/5 चा व्यस्त करा. 5 छेद किती आलं? 2. गुणाकारामध्ये किती आलं? 18 आणि छेदामध्ये करा तुमचे 15 दिवस. बरोबर तुम्हाला काय निघेल? M2 निघेल. काय निघेल? M2 निघेल. मी आता हे डायरेक्ट मांडणी कशी केली तर पहिलं गणित बघून घ्या. पहिलं गणित समजलं बेसिक की तुम्हाला हे डायरेक्टली कळेल. ओके, मी 25 आहे असं लिहिलं. एका कामाचे 2/5 भाग म्हणते, त्याची व्यस्त केलं 5/2. गुणाकारामध्ये किती दिवसात करते? 18 दिवसात पूर्ण करते. छेदामध्ये लिहिलं 15. आता भाग द्या. बे 1 बे बे 9 18, 5 1 5, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 3 9. राहिलं 25 गुणाकारामध्ये 3, बरोबर आला M2. 25 3 आलं 75, 75 बरोबर M2. 75 बरोबर M2. ते काम जर 15 दिवसामध्ये संपवायचं असेल तर आपल्याकडे किती माणसे लागतील? 75. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला डिटेलमध्ये सांगितले पहिल्यांदाच, ते बघून घ्या एकदा आणि त्यानुसार सोडवा. 8 माणसे एका कामाचा 4/7 भाग. मी काय सांगितलं तुम्हाला? 8 लिहायचं गुणाकारामध्ये, भाग जेवढे एका कामाचा त्याचे व्यस्त करायचं. 7 छेदामध्ये 4. व्यस्त म्हणजे काय? छेद अंशाला ना अंश छेदाला करायचं फक्त. गुणाकारामध्ये 20 दिवसात पूर्ण करतात. ते आपल्या किती दिवसात करायचंय? 14 दिवसात पूर्ण करण्यासाठी माणसं किती लागतील म्हणजे M2 काढायचंय तुम्हाला. चला आता काटाकाटी करा. भाग द्या इथं तुमचा. 4 1 4, 4 पंचे 20, 7 1 7, 7 2 14, बे 1 बे बे चोक 8. राहिले काय रे बघा? 4 आणि 5. 4 आणि 5 बरोबर आला M2. 4 पंचे किती आलं तुमचं? 20. 20 बरोबर आलं तुमचं M2. म्हणजे ते जर काम 14 दिवसात पूर्ण करायचं असेल तर लक्षात ठेवा किती माणसं कामावर किती माणसं लागतील तर 20 माणसं. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढचा,
36 माणसे एका कामाचं काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली तर काम पूर्ण करण्यास आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? बघा 36 माणसे आहेत, 36 माणसे लक्षात ठेवा. एक काम लक्षात ठेवा, एक काम आहे तुमचं, काम खाली लिहिलं, एक काम काही दिवसात पूर्ण करतात म्हणजे D1 लिहिलं. जर ती काय म्हणते माहितीये का, दिवसाची संख्या जर तुम्ही काय केली, दिवसाची संख्या म्हणजे D2, दिवसाची संख्या जर तुम्ही काय केली, ह्याला x मानतो, इथं x मानतो लक्षात ठेवा. काही दिवसात म्हणजे x दिवसात पूर्ण करतात. दिवसाची संख्या तुम्ही 2/3 केली, दिवसाची संख्या 2/3 केली तर म्हणते लक्षात ठेवा आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील, म्हणजेच तुम्हाला काढायचा M2 लक्षात ठेवा. तर ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे एक काम आहे लक्षात ठेवा, काम काही सेपरेट नाही, वेगळं नाही, लक्षात ठेवा सेमच आहे. मग एक्स लेग काय झाला, कॅन्सल झाला. 3 इथं बघा, 3 1 3, 3 2 6, बे 1 बे, बे 6 12, 6 बरोबर किती आला तुमचा M2, 6 बरोबर किती आला तुमचा M2. चुकतंय काय रे, चुकतंय लक्षात ठेवा. एकच मिनिट, एक काम करू, मगाच्या मेथडनं जाऊया. 36 माणसे आहेत, 36 गुणाकारामध्ये काय करा, दिवसांची संख्या किती 2/3 आहे, त्याची व्यस्त करा, 3 किती आली 2 आहे, 36 ला 3/2 न गुणायचं, म्हणजेच मगाच्या मेथडनं सांगतो, मगासारखं वेगवेगळ्या पद्धतीने मांडले तुमच्या लक्षात येणार नाही. 2/3 आहे, ह्याची व्यस्त करायची, किती आली 3/2 आली, ह्याला गुणायचं 36, ह्याला गुणायचं 36, 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक किती आलं 54, किती आलं 54. म्हणजे ते काम करण्यासाठी लक्षात ठेवा किती माणसे लागतील, 54 माणसे लागतील. पण म्हणते आणखी किती माणसे घ्यावी लागतील, तर 54 वजा करायचं पहिले 36, पहिले 36, 36 4 वरचे 10 वरचे 4 18, किती राहील तुमचं 18 राहील, लक्षात ठेवा 18. याचा अर्थ किती माणसे कामावर घ्यावी लागतील, अजून आणखी 18 माणसे कामावर घ्यावी लागतील. चला क्लिअर करे बाबा, आहे ना बेस्ट मेथड. चलो टाइप क्रमांक 8, टाइप क्रमांक 8, टाइप क्रमांक 8. अ हा एका कामाचा 3/5 भाग 9 दिवसात पूर्ण करतो. ब त्या कामाचा 2/5 भाग पूर्ण करण्यास 4 दिवस लागतात. तर अ ब दोघं एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. एकदम लक्षात ठेवा, अ काय करतोय माहिती का, एका कामाचा 3/5 भाग हा 9 दिवसात पूर्ण करतो. मग संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल नाही. मी पहिल्या बेसिक मेथडला बेसिक गोष्ट सांगताना सांगितलं होतं लक्षात ठेवा, एक पहिल्या लेक्चरमध्ये, की यार जर एक व्यक्ती लक्षात ठेवा, एक व्यक्ती A/B काम जर n दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ह्या दोघाचा गुणाकार ह्यानं भागायचं असतं. मग इथं भागा 3 त्रिक किती आलं तुमचं 9, 5 त्रिक 15, संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये करेल, 15 दिवसामध्ये पूर्ण करेल. कळतंय का, जर 3/5 भाग जर 9 दिवसामध्ये पूर्ण करतोय तर संपूर्ण काम हे 15 दिवसात करणार. कसं, 3 न 9 ला भागलं, 3 त्रिक 9 आणि 5 आणि 3 चा गुणाकार केला, 5 त्रिक 15 आला. तसंच लक्षात ठेवा, ब काय करतोय, काय का कामाचा, त्याच कामाचा 2/5 भाग हा किती दिवसात पूर्ण करतोय, 4 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तर 2 न भागा बे 2 4, 5 आणि 2 चा गुणाकार 5 2 10. ब ते संपूर्ण काम जे आहे ना, ते संपूर्ण काम 10 दिवसामध्ये पूर्ण करेल. किती दिवसात, 10 दिवसामध्ये पूर्ण करेल. मग आता म्हणते दोघं एकत्रितरित्या ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील. दोघं एकत्रितरित्या पूर्ण करण्यासाठी दोघाचा काढा एलसीएम. दोघाचा एलसीएम किती आला तुमचा, 30 आला. 30 आला म्हणजे एलसीएम 30 म्हणजे लसावी 30 म्हणजे मागच्या लेक्चरला सांगितलंय ते असतं एकूण काम, ते असतं एकूण काम. मग मला सांगा, ए जर 30 काम करण्यासाठी जर 15 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम किती करेल, 15 2 30, 15 आणि 2 30 ला भागा 15 2 30. बी जर 30 काम करण्यासाठी 10 दिवस घेत असेल तर एका दिवसाला काम करेल 3, कारण 10 न 30 ला भागा. हे काय आलं, 2 आणि 3 त्या दोघाची क्षमता, क्षमता आली अ ची क्षमता आली 2 आणि ब ची क्षमता आली 3. ती म्हणते दोघं एकत्रितरित्या अ अधिक ब दोघं एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. म्हणजे अ आणि ब चे दिवस काढायचे, वरती लिहायचं असतं एकूण काम. एकूण काम 30 आहे, छेदामध्ये अ आणि ब चा स्पीड म्हणजे क्षमता 2 अधिक 3, 2 अधिक 3, 2 आणि 3 आले 5, 5 एके 5, 5 सक्क 30, किती आलं 6, किती आलं 6. दोघं एकत्रितरित्या
ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 6 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का रे बाबा? अशा पद्धतीचा प्रश्न आला की ह्या पद्धतीने काय करा, सोडवा. चला पुढे सेम क्वेश्चन बघा. काय करतोय? एका कामाचा लक्षात ठेवा 2/5 भाग हा किती दिवसात पूर्ण करतोय? 24 दिवसामध्ये. मग संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर 2 ने 24 ला भागा. बे 1 बे बे 2 4. 5 आणि 12चा गुणाकार केला 12 पंचे 60. एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 60 दिवसामध्ये पूर्ण करेल. पुन्हा ब आहे. ब काय करतोय? त्याच कामाचा लक्षात ठेवा 3/5 भाग 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर ब हा संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल ते काढण्यासाठी 3 ला 12 ला भागा. 3 न 12 ला भागा. 3 × 12. 5 आणि 4चा गुणाकार 5 × 20. ब ला जर ते काम एकट्याला करायला सांगितलं तर तो काम तो 20 दिवसात पूर्ण करेल. मग आता आपल्याला काय करायचं? दोघांनी मिळून म्हणते, लक्षात ठेवा एलसीएम काढायचा. एलसीएम म्हणजेच एकूण काम. एलसीएम म्हणजेच काय? तुमचा एकूण काम काढायचं आपल्याला. एकूण काम बरोबर. मग कसं काढायचं? 60 आणि 20 पैकी मोठी संख्या 60 आहे. 60 ला 20 न भाग जातो का? जातो. याचा अर्थ एलसीएम 60 आला. एलसीएम 60 आला. एलसीएम 60 म्हणजे एकूण काम 60 आलं. मग काय करतोय? 60 काम करण्यासाठी 60 दिवस घेतोय. एका दिवसाला एकच काम करेल, कारण 60 एके 60. ब काय करतोय? 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेतोय. एका दिवसाला काम किती करेल? 20 त्रिक 60. ही काय आली? दोघांची क्षमता आली. ची क्षमता आली 1 आणि ब ची आली तुमची 3. ती म्हणते दोघं एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये करतील? ए अधिक बी बरोबर. काय करायचं रे मला सांगा आता? वरती लिहायचं एकूण काम, छेदामध्ये एकूण काम 60 आहे. च्या आणि ब चा, आणि ब लिहितो इथे मराठीमध्ये. आणि ब ची क्षमता लिहा. ची क्षमता 1 आहे. ब ची 3 आहे. 3 ने किती आले? 4. 15 चोक 60. 15 चोक 60. दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 15 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला, जर तुम्हाला एलसीएम काढायचाच नसेल पण एकूण दिवस तर काढावे लागतील. जर एकूण दिवस काढता चाल तुम्ही, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे? एकूण दिवस काढल्यानंतर दोघं मिळून म्हणल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती आहे का? काय करायचं? 60 गुणाकारामध्ये 20 करायचं. छेदामध्ये 60 अधिक किती करायचं? 20 करायचं. दोघांची ऍडिशन केली आली 80. 20 एके 20. 20 चोक 80 आणि 15 चोक किती आलं? 60 आलं. आन्सर भेटलं 15. आन्सर भेटलं 15. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडनं सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. चला जाऊया पुढं. नेक्स्ट क्वेश्चन तिसरा. हा एका कामाचा जो आहे ना काय करतोय? एका कामाचा 3/4 भाग 15 दिवसात पूर्ण करतोय. मग संपूर्ण काम तो किती दिवसात पूर्ण करेल? 3 न 15 ला भागा. 3 5 15. 4 आणि 5 चा गुणाकार 4 5 20. किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तो संपूर्ण काम 20 दिवसात पूर्ण करेल. पुन्हा ब आहे. ब काय करतोय? त्याच कामाचा 2/5 भाग तो 12 दिवसात पूर्ण करतोय. जर 2/5 भाग जर तो 12 दिवसात पूर्ण करत असेल तर संपूर्ण काम तो किती दिवसात पूर्ण करेल? तर बे 1 बे बे सक्क 12. 5 आणि 6 चा गुणाकार 5 सक्क 30. 5 सक्क 30. ओके. मग आता काय करायचं माहिती आहे? दोघं मिळून म्हणले, तुम्ही इथे एलसीएम मेथड पण वापरू शकता. एलसीएम मेथड जर वापरायची नसेल तर तुम्ही काय करू शकता? 20 गुणाकारामध्ये 30 छेदामध्ये, कारण दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करताय म्हणते. एलसीएम नसेल तर तुम्ही दुसरी मेथड वापरा. खाली करायचं असतं 20 अधिक किती आलं तुमचं? 30. दोघांची ऍडिशन केली, लक्षात ठेवा. 20 गुणाकारामध्ये 30 छेदामध्ये आलं तुमचं 50. 0 ला 0 कॅन्सल. 5 एके 5. 5 सक्क 30. राहिला 2 आणि 6 चा गुणाकार केला. 6 दोन्ही 12.
साई दोन्ही 12, दोघं मिळून एकत्रितरित्या ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चलो क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढं. टाईप क्रमांक 9. अ आणि ब दोघे मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. बरोबर का? ब आणि क ते काम 30 दिवसात करतात. अ आणि क 40 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील याचा अर्थ तुम्हाला तिघाची क्षमता माहीत पाहिजे. कशी काढायची बघा. आपल्याकडे ते कोण आहे रे? अ आणि ब. अ आणि ब दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात? 24 दिवसामध्ये. पुन्हा ब आणि क. ब आणि क मला सांगा ते काम किती दिवसात करतात? 30 दिवसामध्ये करतात. पुन्हा तुमच्याकडे कोण आहे? अ आणि क. ते काम किती दिवसामध्ये करतात? 40 दिवसामध्ये पूर्ण करतात. आता तुम्हाला इथे एलसीएम मेथडच वापरायची. मी सांगतोय 30 मेथड वापरायची, पुस्तकातली मेथड वापरली, लक्षात तुमचा कार्यक्रम झाला. या इकडं. मग तुम्ही काय करायचं? एलसीएम काढायचं. एलसीएम म्हणजे एकूण काम असतं तुमचं. मग अशी संख्या शोधा की तिघांच्या पाड्यामध्ये असली पाहिजे. मोठी संख्या 40 आहे. 40ला 24 न भाग जात नाही. 80 ला पण 24 न भाग जात नाही. 30 न पण जात नाही. 80 8 किती आले तुमचं? 40 40 8 120. 120 आलं. 120 ला 24 न पण भाग जातो, 30 न पण भाग जातो आणि 40 न पण भाग जातो. हा आला एलसीएम. आणि एलसीएम म्हणजे असतं एकूण काम. एलसीएम म्हणजे काय रे बाबा? एकूण काम असतं. ओके. मग अ आणि ब दोघं मिळून लक्षात ठेवा 120 काम करण्यासाठी 24 दिवस घेतात. 120 काम करण्यासाठी 24 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? तर 24 न 120 ला भागा. 24 5 120. ही काय येणार? ह्यांची क्षमता येणार. काय येणार? ह्यांची क्षमता. ओके. ब आणि क 120 काम करण्यासाठी 30 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? तर 0 ला 0 कॅन्सल. 3 चोक 12. 4 क्षमता आली ब आणि क ची. अ आणि क 120 काम करण्यासाठी 40 दिवस घेतात. एका दिवसाला दोघं काम किती करतील? 0 ला 0 कॅन्सल. 4 त्रिक 12. 3 काम करतील. बरोबर का रे? याचा अर्थ तुम्हाला इथं लक्षात येईल. तर अ ब आहे, ब क आहे आणि अ क आहे राजा. याचा अर्थ काय झाला माहिती का? हित अ आहे, हित अ आहे, हित ब आहे, हित ब आहे. बरोबर का? हित क आहे, हित क आहे. कॉमन बाहेर काय निघणार माहिती का तुमचा? 2 अ येणार. तुमचे काय झाले? तुमचे 2 अ झाले, 2 ब झाले आणि तुमचे 2 क झाले. बरोबर का? इथं 2 अ, 2 ब, 2 क आणि इकडं बरोबर अ ची क्षमता, अ आणि ब ची क्षमता किती आहे तुमची? 5 अधिक 4 अधिक 3. कारण का रे बाबा? आपल्याला अ ब क ची क्षमता काढायची. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. कॉमन बाहेर काय निघेल रे तुमचं? 2 निघेल. कॉमन बाहेर 2 निघलं, राहिलं तुमचं कंसात अ अधिक ब अधिक क. बरोबर. ऍडिशन करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 आले तुमचे 12. 5 आणि 4 9, 9 आणि 3 आले 12. 2 गुणाकाराला इकडे भाग करायचा, त्यापेक्षा भाग द्या. बे एक बे, बे सक्क 12 आले तुमचे अ अधिक ब अधिक क. बरोबर आले तुमचे 6. म्हणजे अ ब क यांची क्षमता जी आली ना, ती क्षमता आली 6. किती आली? 6. इथपर्यंत क्लिअर करे मला सांगा. मग आपल्याला पुढे जाऊन प्रश्न काय विचारलाय? तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तिघाची क्षमता 6 आली. तिघांची क्षमता 6 आली. मग तिघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? अ ब आणि क चे दिवस काढण्यासाठी एकूण काम वरती लिहा. 120 काम आहे वरती लिहिलं. छेदामध्ये तिघांची क्षमता. छेदामध्ये तिघांची क्षमता, तिघांची क्षमता 6 आली. किती आली? 6 आली. 6. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 0 0. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 0 0. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. समजलं का?
हे परीक्षेत असलं मांडायचं नाही, इथं झालं पाहिजे कॅल्क्युलेशन. येते का लक्षात? हे पण समजून घ्या अगोदर कसे येते, पुन्हा डायरेक्टली करायला शिका. ओके, चलो आगे. अ ब दोघे मिळून एक काम. इथं बघा पुन्हा अ आणि ब आहे. अ आणि ब दोघे मिळून काम 12 दिवसात पूर्ण करतात. पुन्हा काय रे बाबा तुमचं ब आणि क दोघे मिळून काम 15 दिवसात पूर्ण करतात. आणि पुढे सांगितलंय अ आणि क दोघे मिळून ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. मी सांगितलं ह्यांचा काढायचं एलसीएम. एलसीएम म्हणजे एकूण काम. एलसीएम म्हणजे एकूण काम. मोठी संख्या 20 आहे. 20 ला 15 ने भाग जात नाही. पुढचं 40, 40 ला 15 ने जात नाही. 12 ने पण जात नाही. 60, 60 ला तिन्ही संख्येने भाग जातो. याचा अर्थ 60 हा लसाव्याला आणि लसावी म्हणजे एकूण काम. लसावी म्हणजे एकूण काम. लसावी म्हणजे एकूण काम. एकूण काम आलं 60. एकूण काम 60 आलं तुमचं. मग अ आणि ब 60 काम करण्यासाठी 12 दिवस घेतात. एका दिवसाला काम किती करतील? 12 आणि 60 ला बघा, 12 पंचे 60. ब आणि क 60 काम करण्यासाठी 15 दिवस घेतात. एका दिवसाला काम किती करतील? 15 आणि 60 ला बघा, 15 चोक 60. अ आणि क 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेतात. एका दिवसाला काम किती करतील? 20 त्रिक 60. म्हणजे हे काय आलं? 5 4 3 त्यांची क्षमता आली. काय आली? त्यांची क्षमता आली. क्षमता. मग मला सांगा, तिघांची क्षमता विचारले, तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तिघाची क्षमता काढावी लागेल. कशी काढायची? हिथं तुमचा अ दिसतोय, बरोबर का? हिथं अ आहे, हिथं अ आहे, हिथं ब आहे, हिथं ब आहे, हिथं क आहे, हिथं क आहे. याचा अर्थ 2 2 वेळा. याचा अर्थ 2 कॉमन बाहेर आलं. राहिलं तुमचं अ अधिक ब अधिक क. का रे बाबा? कारण 2 अ आहे, 2 ब आहे, 2 क आहे, तर त्यातून 2 कॉमन बाहेर निघेल. मग राहिलं काय इकडे तुमचं येणार? मग मला सांगा, तिघांची क्षमता, अ ब ची क्षमता, ब क ची क्षमता, अ क ची क्षमता काय आहे तुमची? 5 अधिक 4 अधिक 3. इकडं काय आलं तुमचं? 2 कंसामध्ये अ अधिक ब अधिक आलं तुमचं क. हे एका स्टेप मध्ये करायला मी स्टेप वाढवते, बघ तुम्ही वाढवू नका. 5 आणि 4 9, 9 आणि 3 आले तुमचे 12. 5 आणि 4 9, 9 आणि 3 आले 12. बे एक बे, बे सक्क 12. 6 बरोबर काय आलं तुमचं? अ अधिक ब अधिक काय आलं तुमचं क. म्हणजे अ ब क तिघांची क्षमता आली 6. तिघांची क्षमता आली 6. तिघांची क्षमता आली 6. आता विचारलंय तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तिघांचे दिवस काढायचे. अ अधिक ब अधिक क चे दिवस काढण्यासाठी एकूण काम वरती लिहायचं असतं. एकूण काम तुमच्याकडे ती 60 आहे. आणि छेदामध्ये तिघांची क्षमता, तिघांची क्षमता 6 आहे. 6 ने भाग द्या. 6 एके 6, 6 0 0. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 10 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. घ्या अ ब दोघे म्हणून नाही रे, मिळून 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 दोघे मिळून, दोघे मिळून एक काम 10 दिवसात. ब आणि क. चला ठीक आहे, या अ आणि ब आहे, अ अधिक ब दोघे मिळून काम 10 दिवसामध्ये करतात. पुन्हा म्हणते ब आणि क, ब आणि क दोघे मिळून 15 दिवसांमध्ये करतात. आणि अ आणि क दोघे मिळून काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर विचारले तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर अर्थ अगोदर एकूण काम काढून घ्या. एकूण काम काढून घ्या. एकूण काम काढणे म्हणजे एलसीएम काढणे. त्याचा एलसीएम काढा. किती आला रे? 15 मोठी संख्या, 30 45 ला 12 ने जात नाही, 60 60 ला जातो. 60 एकूण काम आलं. 60 म्हणजे एलसीएम आला. आणि एलसीएम म्हणजेच लक्षात ठेवायचं एकूण काम. एलसीएम म्हणजेच काय? तुमचं एकूण काम. एलसीएम काढण्यासाठी तुम्ही अगोदर एलसीएमचं लेक्चर बघून घ्या पहिलं. दुसरं चला, एकूण 60 काम करण्यासाठी अ आणि ब ला 10 दिवस लागतात. तर एका दिवसाला काम किती करतील? तर 10 सक्क 60 6. ब आणि क 60 काम करण्यासाठी 15 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? 15 चोक 60. अ आणि क 60 काम करण्यासाठी 12 दिवस घेतात. तर एका दिवसाला 12 पंचे 60. ही काय आली? त्यांची क्षमता आली. मग मला सांगा, इथं डबल अ आहे, डबल ब आहे, डबल क. याचा अर्थ 2 कॉमन बाहेर आलं. राहिलं कंसात अ अधिक ब अधिक क आणि बरोबर त्यांच्या क्षमतेची बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती आले? 15. 10 आणि 5 आले 15. याचा अर्थ
अधिक ब अधिक क बरोबर 15/2. भाग जात नाही तसंच ठेवा. 2 गुणाकाराला इकडे भागाकार जाईल. अ ब क ची क्षमता आली 15/2. 15 किती आली? 2 आली. आपल्याला विचारले तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. म्हणजे तिघे कोण रे बाबा? अ अधिक ब अधिक क. मग तिघांचे दिवस काढण्यासाठी वरती लिहायचं असतं एकूण काम. एकूण काम आपल्याकडे किती आहे रे बाबा? 60 आहे. 60 तिघांची क्षमता 15/2. 15 किती? 2 आहे. 15/2. आता व्यस्त क्रिया करा. 60 गुणाकारामध्ये हे 2 गुणाकाराला जाईल वरती आणि छेदाला राहिलं 15. 15 एके 15, 15 चोक 60, 4 दोन्ही 8. तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 4. चला जाय का पुढच्या क्वेश्चन कडे. तरी क्लिअर काय झाले बाबा तुमचं? चला हितपर्यंत क्लिअर का रे बाबा? चला हितपर्यंत क्लिअर का मला सांगा. हितपर्यंत क्लिअर का? हितपर्यंत क्लिअर का? चला टाईप क्रमांक 9 पर्यंत क्लिअर का सगळ्यांचा? टाईप क्रमांक 9 पर्यंत क्लिअर का? जाऊया करे पुढं. चला एकच मिनिट हा वेट. चला पुढचा टाईप जाऊया की रे पुढं. चला पुढचा काळकाम टाईप क्रमांक 10. टाईप क्रमांक 9 पर्यंत क्लिअर करे बाबा सगळ्यांचं. चला पुढचा घ्या प्रश्न. टाईप क्रमांक 10 मधला पहिला. अ एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. ब तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. अ ने कामाला सुरुवात करून 8 दिवस काम करून तो सोडून गेला तर उर्वरित काम ब जो आहे तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं म्हटलं. ब जो आहे लक्षात ठेवा. ब तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा प्रश्न आहे तो. ओके मग मला सांगा काय करायचं म्हणते. एलसीएम मेथड वापरायची ना. हिथं वापरायची एलसीएम मेथड. बाकी कुठलीही मेथड वापरत बसायची नाही. मला सांगा काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बरोबर का रे? ब काम किती दिवसामध्ये करतोय? 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय.
अगोदर काय करा, एकूण काम काढा, त्यांची क्षमता काढा अ आणि ब ची. एकूण काम कसं करणार का मला सांगा. तुमचं मोठी संख्या 24 आहे. 24 ला 24 48 15 भाग जात नाही, 72 ला पण जात नाही, 24 96 ला पण जात नाही, 120. 24 5 120 लक्षात ठेवा, 15 भाग जातो. मग मला सांगा हे काय आलं तुमचं एकूण काम आलं. हे काय आलं तुमचं एकूण काम आलं. मग 120 काम करण्यासाठी अ ला 24 दिवस लागतात. मग तो एका दिवसाला काम किती करेल, तर 24 5 120. 24 5 120 एका दिवसाचं काम आलं 5. ब काय करतो, 120 काम करण्यासाठी 15 दिवस घेतो, तर एका दिवसाला काम करेल 15 8 120. 15 8 120. ब ला एका दिवसाला, ब हा एका दिवसाला 8 काम करेल आणि अ हा एका दिवसाला काम किती करेल, 5 काम करेल. काय म्हणते माहिती का, हे काम होतं बरं का पूर्ण. हे काम पूर्ण होतं बघा, हे काम पूर्ण होतं. पण काय झालं माहिती का, अ ने कामाला सुरुवात करून 8 दिवस काम केलं. म्हणजे अ न कामाला सुरुवात केली की, अ न कामाला सुरुवात केली आणि अ न किती दिवस काम केले रे, फक्त 8च दिवस काम केलं. मग मला सांगा 8 दिवसानंतर काम सोडून गेला. 8 दिवसानंतर अ काम सोडून गेला. मग पुढचं काम जे उर्वरित ते कुणी केलं रे, ब न केलं. मग मला सांगा 8 दिवसामध्ये काम काही केलं असेल का नसेल त्यानं, तर 8 ला गुणायचं. अ ची क्षमता किती आहे रे, 5. 5 न, कारण का अ एका दिवसाला 5 काम करतोय, तर 8 दिवसाला काम किती केलं, 8 45. 40 काम केलं. मग शिल्लक काम जे आहे उर्वरित लक्षात ठेवा, ते ब ला करायचं आहे. मग शिल्लक काम काढून घ्या. शिल्लक काम कसं काढणार तुम्ही, तर टोटल आपल्याकडे काम 120 आहे. 120 मधून 40 वजा केले. एकूण काम आपल्याकडे 120 आले, 120 मधून 40 वजा केले, राहिले 80. राहिले 80 आणि हे 80 काम कोण करणार आहे, ब करणार आहे. मग ब चे दिवस काढण्यासाठी तुम्हाला एक उर्वरित काम वरती लिहा. एकूण काम नाही लिहायचं. आता एकूण काम विचारलं असतं तर आपल्यामध्ये उर्वरित काम बी किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे उर्वरित काम आपल्याकडे 80 आहे आणि ब चा स्पीड किती आहे, 8 आहे. 8 ने भागायचं. 8 1 8 8 0 0. ब ला उर्वरित काम करण्यासाठी दिवस लागतील 10. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का, मी कशा पद्धतीने सोडवलं. अ आणि ब चे दिवस लिहून घेतले, एकूण काम काढलं, म्हणजे 24 आणि 15चा एलसीएम काढला, 120 आला. जर अ हा 120 काम करण्यासाठी जर 24 दिवस घेत असेल तर एका दिवसाला 5 काम करेल, 24 5 120. ब जर 120 काम करण्यासाठी जर 15 दिवस घेत असेल, एका दिवसाला 8 काम करेल, कारण 15 8 120. मग पुढे काय म्हणले माहिती का, अ न कामाला मी इथं एक रेष मारून घेतली की बाबा एकूण काम आहे असं समजा. मग अ न काय केलं, कामाला सुरुवात केली पण 8च दिवस काम केलं आणि अ सोडून गेला. पुढचं काम ब ला करावं लागणार तुमच्या. मग अ न 8 दिवस काम केलं, पण 8 दिवसात काम किती केलं, तर तो एका दिवसाला 5 काम करतोय, तर 8 दिवसाला 8 45 काम करेल तो. हे क्लिअर झालं. मग आता शिल्लक काम काढून घ्या, म्हणजे उर्वरित काम. टोटल काम 120 आहे, वजा 40 80 राहिलं. 80 काम शिल्लक, ते आता ब करणार आहे तुमचं. मग ब च काय दिवस काढण्यासाठी काय करायचं, उर्वरित काम वरती लिहायचं 80 आणि छेदामध्ये ब चा स्पीड किती आहे एका दिवसाचा, 8 आहे. 8 न भागायचं आले 10. उर्वरित काम करण्यासाठी ब ला किती दिवस लागतील, 10 दिवस लागतील. चलो क्लिअर का रे बाबा, क्लिअर का रे बाबा. नेक्स्ट क्वेश्चन, चला सेम टू सेम. ब ब बला बला किती दिवस, ब किती दिवस करेल, ब हा किती दिवसात करेल, ब किती दिवसात करेल. चलो या इकडं. अ काय करतोय, अ काय करतोय, एक काम 15 दिवसात पूर्ण करतोय, बरोबर का. ब ते काम किती दिवसांमध्ये करतोय, 20 दिवसामध्ये पूर्ण करतोय. अ ने कामाला सुरुवात केली, 3 दिवस काम करून तो सोडून गेला. ठीक आहे, काम सोडून गेला. अगोदर काय करूया, एकूण काम काढूया, त्यांची क्षमता पण काढून घ्या. 15 आणि 20 चा एलसीएम काढायचा. याचा अर्थ 15 आणि 20 चा एलसीएम म्हणजे राजा मोठी संख्या 20 आहे. 20 40 ला 15 ने भाग जात नाही, 60. 60 एकूण काम जे आलं ना ते 60 आलं. मग आता मला सांगा, अ जर 60 काम करण्यासाठी 15 दिवस घेतोय, एका दिवसाला काम किती करेल, 15 चूक 60. ब काय करतोय, 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेतोय, एका दिवसाला काम किती करेल, 20 त्रिक 60. मग आता काय झालं, प्रत्येकाची अ ची क्षमता 4 आली आणि ब ची क्षमता 3 आली. मग काय केलं, हेतून इथपर्यंत काम होतं असं समजा, आणि ते काम करण्यासाठी काय झालं माहिती का, अ न कामाला सुरुवात केली आणि फक्त 3 दिवस काम केलं. अ न किती दिवस काम केलं, 3 दिवस काम केलं, अ न सोडून गेला.
पण अन 3 दिवस काम केलं म्हणजे काहीतरी काम केलं असेल ना अन 3 दिवस. मग काम किती केलं तर लक्षात ठेवायचं ह्या 3 डेला गुणायचं. ची क्षमता किती आहे रे 4. कारण तू एका दिवसाला 4 काम करतोय तर 3 दिवसाला किती 4 त्रिकाले 12. 4 त्रिकाले 12. पुढचं काम जो करणार आहे तो ब करणार आहे. मग शिल्लक काम काढून घ्या कारण शिल्लक म्हणजे उर्वरित काम जे आहे ते उर्वरित काम लक्षात ठेव ब करणार आहे. मग शिल्लक काम काढण्यासाठी टोटल काम 60 आहे. 60 वजा 12 केले. 60 वजा 12 केले आले 48. आले किती 48. मग हे 48 काम कोण करणार आहे ब करणार आहे. मग ब चे दिवस काढण्यासाठी 48 भागीला ब चा स्पीड किती आहे तुमचा 3 आहे. 3 एके 3 3 एके 3 राहिले 3 संग 18 16 त्रिक 48. ब ला ते उर्वरित काम करण्यासाठी किती दिवस लागतील 16 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया का पुढं. जाऊया का पुढचा क्वेश्चन नेक्स्ट तिसरा. हा झालं रे. म्हणा एक काम 35 दिवसात करतो ब ला तेच काम पूर्ण करण्यास 25 दिवस लागतात. ने जर 14 दिवस काम करून सोडून गेला तर उर्वरित काम ब ला ब किती दिवसामध्ये पूर्ण करेल. मागासारखा सेम क्वेश्चन लक्षात ठेवा. काय करतोय एक काम लक्षात ठेवा 35 दिवसात पूर्ण करते. ब काय करतोय मला सांगा तेच काम तो 25 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग काय करायचं आपल्याला इथं दोघाचं एलसीएम काढायचं. दोघाचा काय काढायचं एलसीएम काढायचं राजा. एलसीएम काढून घ्या. दोघाचा एलसीएम किती येणार आहे 35 आणि 25चा. 5 नाही तर 5 7 35 5 5 25 5 5 25 7 5 35 35 गुणाकारामध्ये 5 5 5 25 5 त्रिक 15 15 2 17 175. 100 किती आलं 75 आलं. 175 एलसीएम आला म्हणजे ते एकूण काम आलं. एकूण काय आलं तुमचं काम आलं एकूण काम. एकूण काम किती आलं 175 आलं. ओके. मग मला सांगा 35 ला कितीनं भागायला पाहिजे लक्षात ठेवा 7 न. 7 ने भागायला पाहिजे लक्षात ठेवा. बरोबर का रे. 7 5 35 आणि 7 1 नाही 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 एकच मिनिट. 5 5 25 5 न 35 5 किती आलं 175. 35 5 175 आणि 25 7 175. 25 7 175 म्हणजे ची क्षमता आली 5 म्हणजे दिवसाला 5 काम करतोय आणि ब दिवसाला 7 काम करतोय. ओके. मग मला सांगा हे काम होतं. इथून इथपर्यंत काम होतं. कामाला सुरुवात कुणी केली रे. कामाला सुरुवात न केली केली. त्यानं काम केलं 14 दिवस. काम किती केलं 14 दिवस केलं. मग 14 दिवसामध्ये त्यानं काहीतरी काम केलं असेल का नसेल. केलं असेल ना 14 दिवसामध्ये काम. मग 14 दिवसामध्ये काम किती केलं तर ची क्षमता आहे दिवसाची 5. दिवसाची 5 5 ने गुणा 15 14 5 आलं 70. 14 5 आलं 70. ओके. मग उर्वरित काम आता काम सोडून गेला. राहिलेलं पुढचं काम ब ला करावं लागणार. मग ते शिल्लक काम काढून घ्या कारण ते शिल्लक काम ब ला करावे लागणार आहे. शिल्लक काम टोटल काम 175. 175 मधून तुम्हाला वजा करायचंय 70. राहिले 105. राहिले किती 105 आणि हे 105 जे काम करायचं ते उर्वरित ब ला करायचंय. ब चे दिवस काढण्यासाठी 105 ला भागायचंय तुम्हाला. ब ची क्षमता 7 आहे. ब ची क्षमता 7 आहे. 7 एके 7 राहिले 3 7 5 35. ब ला ते काम करण्यासाठी उर्वरित काम करण्यासाठी दिवस लागतील 15. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. चला पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. टाईप क्रमांक 10 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 10 क्लिअर का मला सांगा. टाईप क्रमांक 10 क्लिअर का. चला 11. एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. एकट्या ने 15 दिवस काम केले तर एकटा ब ने उर्वरित काम 30 दिवसात पूर्ण केले तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
चला सोडवा. जाऊया कर पुढं. सांगू इधर आओ चलो. काय म्हणते माहिती का, अ न काय केलं, अ एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, 60 दिवसामध्ये पूर्ण करतोय. बरोबर का. पण एकट्या अ न ते 15 दिवस काम केलं. मग एकट्या अ न 15 दिवसामध्ये काम किती केलं, 15 दिवसामध्ये केलेलं काम लक्षात ठेवा. मग कसं काढणार तुम्ही, तर 60 पैकी त्यानं फक्त 15 दिवसच काम केलं, तर 15 एके 15, 15 चोक 60, 1/4 काम केलं. किती केलं, 1/4 काम. आणि एकट्या ब न ते उर्वरित काम 30 दिवसामध्ये पूर्ण केलं. मग मला सांगा, एकट्या ब न लक्षात ठेवा जे उर्वरित काम आहे म्हणजे शिल्लक काम जे आहे, तर शिल्लक काम काढून घ्या. शिल्लक काम बरोबर कसं काढणार आहे शिल्लक काम तुम्ही, कारण त्यानं 15 दिवसामध्ये काम केलं 1/4, मग 4 पैकी एक काम केलं, शिल्लक राहिलं 4 पैकी एक काम, तर 4 वजा 1 आलं तुमचं 3, 3/4. कसं काढलं मी उर्वरित काम किंवा शिल्लक काम, तर 4 मधून 1 गेला, राहिला 3/4. मग हे शिल्लक काम जे लक्षात ठेवा, शिल्लक काम, हे शिल्लक काम 3/4 ब न 30 दिवसात पूर्ण केलं. जर ब हा शिल्लक काम 3/4 दिवसामध्ये शिल्लक काम 3/4 हा 30 दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तर 3 एके 3, 3 0 0, 4 आणि 10चा गुणाकार, 4 गुणाकारामध्ये 10 बरोबर आलं 40. म्हणजे ब संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, ब संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, 40 दिवसामध्ये पूर्ण करेल. किती दिवसामध्ये, 40. अ तर तो 60 दिवसामध्ये पूर्ण करतोय, ब हा आता 40 दिवसामध्ये पूर्ण करेल. मग विचारलं दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील, अ आणि ब मिळून दोघं काम किती दिवसात पूर्ण करतील, तर मी सांगितलं दोघे मिळून म्हणले की अ चे दिवस गुणाकारामध्ये ब चे दिवस छेदामध्ये 60 अधिक किती करायचं, 40. 60 गुणाकारामध्ये 40 केलं, छेदामध्ये आलं तुमचं 100, 0 0 कॅन्सल, साइन चोक आलं 24. अ आणि ब मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 24 दिवसामध्ये पूर्ण करतील. 24 दिवसामध्ये पूर्ण करतील. चला क्लिअर करे बाबा, 24 दिवसामध्ये पूर्ण करतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. अ हा एक काम 60 दिवसामध्ये करतोय, बरोबर करे. अ हा एक काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकट्या अ न काय केलं, 12 दिवस काम केलं. मग 12 दिवसात काम किती केलं, 12 दिवसात केलेले काम, 12 दिवसात केलेले काम म्हणजे 12 दिवसाचं काम कसं काढणार, टोटल काम तो 60 दिवसामध्ये करतोय, 60 पैकी फक्त त्यानं 12 दिवसच काम केले, बरोबर का रे. त्यानं 60 पैकी फक्त 12 दिवसच काम केले, म्हणजे 12 एके 12, 12 पंचे 60, त्यानं 12 दिवसामध्ये काम केलं 1/5. 12 दिवसामध्ये काम किती केलं, 1/5 केलं. मग शिल्लक किती राहिलं, मग शिल्लक किती राहिलं, तर शिल्लक काम काढण्यासाठी लक्षात ठेव काय करायचं, 5 वजा 1 करायचं, 5 वजा 1 आलं 4, छेदातला 5, तस शिल्लक काम आलं 4/5. आणि मग हे शिल्लक काम केलं ब न 32 दिवसात, 32 दिवसात 4/5 काम केलं ब न 32 दिवसात. मग संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल, तर काय करायचं, इथं भागा, 4 8 32, 4 8 32, 8 आणि 5 चा गुणाकार, 8 45. ब न ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केलं, 40 दिवसामध्ये पूर्ण केलं. हाफ नाही, शिल्लक नाही बरं का, संपूर्ण काम लक्षात ठेवा त्यानं किती दिवसात केलं, 40 दिवसामध्ये पूर्ण केलं. आता विचारलंय दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, अ अधिक ब दोघं मिळून. अ संपूर्ण काम 60 दिवसामध्ये करतोय आणि ब हा संपूर्ण काम 40 दिवसामध्ये करतोय, 40, छेदामध्ये आलं तुमचं 100, दोघांचे ऍडिशन 0 0 0 कॅन्सल, साइन चोक आलं 24, साइन चोक आलं 24. अ आणि ब मिळून दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 24 दिवसामध्ये पूर्ण करतील. क्लिअर, क्लिअर. 100 कुठून आलं, दोघांची खाली ऍडिशन असते, दोघांची ऍडिशन. चला बाबा नेक्स्ट क्वेश्चन.
अ काय करतो, एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतोय. अ काय करतोय, एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतोय. पण त्यानं काय केलं माहितीये का, त्यानं काय केलं, त्याने 10 दिवस काम केल्यानंतर उर्वरित काम बी न 18 दिवसामध्ये पूर्ण केलं. ठीक आहे. मग मला सांगा, अ ने 10 दिवसात काम किती केलं? अ ने 10 दिवसामध्ये काम किती केलं? तर 10 दिवसाचं काम काढण्यासाठी तो संपूर्ण काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतोय. 40 पैकी फक्त 10 दिवस काम केले. 40 पैकी फक्त 10 दिवस काम केले. मग काम किती केले? 0 0 कॅन्सल, 1/4 काम केले. अ न 10 दिवसामध्ये काम जे केलं ते किती केलं? 1/4 काम केलं. मग आता शिल्लक काम राहिलेलं काढून घ्या, कारण शिल्लक काम ब ला करायला लावायचं आणि ब न ते केले 18 दिवसामध्ये. शिल्लक काम कसं काढणार तुम्ही? दोघांची वजाबाकी, 4 मधून 1 गेला 3, 3 छेदामध्ये 4. आणि हे 3 छेदामध्ये 4 काम लक्षात ठेवा. ब न किती दिवसात पूर्ण केले? 18 दिवसात पूर्ण केले. मग ब जर 3/4 म्हणजे शिल्लक काम जर 18 दिवसात पूर्ण करत असेल, संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 3 एके 3, 3 संग 18, 4 आणि 6चा गुणाकार 24. ब हा संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 24 दिवसामध्ये पूर्ण करेल. किती दिवसामध्ये? 24 दिवसामध्ये पूर्ण करेल. मग मला सांगा, ती म्हणते दोघं मिळून म्हणते, अ आणि ब दोघे मिळून म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे, अ चे 40 दिवस गुणाकारामध्ये ब चे 24 दिवस, छेदामध्ये 40 अधिक 24, छेदामध्ये 40 अधिक 24. तुम्ही इथे एलसीएम मेथड पण वापरू शकता आणि ही सांगितलेली एक्स गुणाकारामध्ये वाय अधिक छेदामध्ये एक्स अधिक वाय ही पण मेथड वापरू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जी सुटेबल वाटते ती वापरा. चला, ऍडिशन करावं लागेल, डायरेक्टली भाग द्यायचा नाही. 24 आहे असं ठेवा. दोघांच्या आडी 40 50 60 64 आले. 64 आले. आठी आठी आलं 64, 8 पंच आलं 40. 8 एके 8, 8 त्रिक 24, 5 आणि 3चा गुणाकार 5 त्रिक 15. दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 15 दिवसामध्ये पूर्ण करतील. चला, क्लिअर करे बाबा. पुढचा क्वेश्चन. हितपर्यंत क्लिअर का मला सांगा? हितपर्यंत क्लिअर करे बाबा. हितपर्यंत क्लिअर का? हितपर्यंत टाईप क्रमांक 12 पर्यंत 11 पर्यंत, तरी 11 ना 11, पुढचा 12 नाही झाला. हा ठीक आहे, चला. हितपर्यंत क्लिअर का मला सांगा? हितपर्यंत क्लिअर का? ठीक आहे मित्रांनो, हितपर्यंत क्लिअर का? दोन्ही लक्षात व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटीच्या 2000 जून मध्ये होणारा जो पेपर आहे त्यामध्ये मार्क जाणार नाही. काळकामावरती लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग जे आहेत लक्षात ठेवा, टाईप 21 पर्यंत, तो भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. धन्यवाद.